नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक सहज सोपं प्रयोग पाहणार आहोत। प्रयोगाचं नाव आहे पाणी चाचणी। तर पाण्याची चाचणी कशी करायची तर या प्रयोगातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे हे एक परीक्षण नळी आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर TH1, TH2, TH3 आणि TH4 हे चार या ठिकाणी बॉटले आहेत। हे साधं पाणी आहे। आता आपण काय करूया, यामध्ये एक 10 ml याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। जरासं पाणी जास्त झाले, 10 ml या ठिकाणी पण आपल्याला दिलेली आहे। या ठिकाणी आपण 10 ml पाणी घेऊन घेऊया। या ठिकाणी 10 ml पाणी आपण घेतले। या 10 ml पाण्यामध्ये आपण सुरुवातीला जे आपलं TH1 आहे ते TH1 याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। TH1 आपण टाकून घेऊया टाकण्यामध्ये। टाकलं का? या ठिकाणी साधं पाणी होतं। यामध्ये या पाण्याला या ठिकाणी रंग आलेला आहे। कोणता रंग आला पहा बरे? गुलाबी रंगाचं पाणी झालेलं आहे। ओके, यानंतर मग या पाण्यामध्ये आपण काय करूया, गुलाबी रंगाचं हे पाणी झाले याच्यामध्ये TH2 हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। कल्याणी टाकून याच्यामध्ये TH2 टाकल्याच्या ठिकाणी काय होते 5 ते 6 थेंब या ठिकाणी टाकून घ्या आणि त्याला जरासं हलवून घ्या। कोणत्या रंगाचा झाला पहा, या ठिकाणी हा लाल रंगाचं झालेला आहे। आता याच्यामध्ये आपलं हे सांगता येईल की जर पाणी निळा रंगाचं झालं असतं तर या ठिकाणी तो कठीण पाणी आपल्याला सांगता आलं असतं, पण या ठिकाणी पाणी कोणत्या रंगाचं आहे? लाल रंगाचं आहे। म्हणजे या ठिकाणी हा पाण्याचा कठीणपणा काय करतो, दर्शवतो। ओके, आता याच्यामध्ये आपण काय करूया, TH3 ही जी बॉटल आहे TH3 ची याचे काही थेंब टाकून घेऊ आपण त्या बॉटलमध्ये। काही थेंब मध्ये टाक। व्हेरी गुड, त्यामध्ये टाकते, त्याला जोडून घे। या ठिकाणी पाण्याचं रंग बदललेला आहे। पाणी आता निळ्या रंगाचं झालेलं आहे। म्हणजे यावरून या पाण्याची आपल्याला चाचणी करता येईल की पाणी हे कठीण आहे किंवा कोणतं आहे हे आपल्या या ठिकाणी या प्रयोगातून सांगता येईल। धन्यवाद।